बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करत आहे लेखक श्री रवींद्र रेखा गुरव लिखित कादंबरी बेदुने शून्य. प्रकरण 23. वार सोमवार, तारीख 26 जानेवारी, प्रजासत्ताक दिन. अध्यक्ष तानाजी पाटलांचं भाषण. कार्यक्रमाचे अध्यक्ष तेच, संस्थेचेही तेच. झेंडावंदन त्यांच्याच शुभ हस्ते, फोटोपूजन त्यांच्याच पुण्य हस्ते. सब कुछ तानाजी दादा. अध्यक्षांचं ऐतिहासिक भाषण. इथं जमलेल्या सगळ्या पोरापोरींनो, मानसिंग भाऊ, सगळे संचालक मंडळ, गावातले पदाधिकारी, सगळा शिक्षक स्टॉफ बंधू आणि भगिनीनो, रक्ताचं पाणी करून डोके फोडून ह्या क्रांतीवीरांनी आम्हाला स्वातंत्र्य दिलं, म्हणून आम्ही आज इथं जमा झालोय. माझ्या शुभ हस्ते मी बाबासाहेब आंबेडकरांच्या फोटोला हार घातला. मन भरून आलं. बाबासाहेबांनीच ही घटना आम्हाला दिली. ती दिली नसती तर मी आज तुमच्यासमोर उभाच राहिलो नसतो भाषणाला. 15 ऑगस्टलाच फक्त तुमच्यासमोर उभा असतो. आज 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर. ही शाळा आमच्या तात्यांनी सुरू केली. एवढंसं रोपटं लावलं. तात्यांना लई त्रास झाला. तात्या गेल्यावर आम्हाला बी तेवढाच त्रास झाला ही शाळा चालवताना. बाबासाहेबांनी अभ्यास करताना जेवढा त्रास घेतला तेवढाच त्रास आम्ही घ्यालोय. ही शाळा म्हणजे आम्ही आणि आम्ही म्हणजेच शाळा. 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारीच. आम्हाला बी माहीत आहे. गांधीजींचं नाव ह्या शाळेला दिलंय. गांधीजी म्हणजे खरं बोलणारा माणूस. गांधीजींचं काम तुम्हाला माहीतच आहे. त्यांनी मीठ स्वस्त केलं म्हणून आमच्या जेवणाला चव आहे. गांधीजी कुणाला मारायचे नाहीत, मार खायचे, परंतु हिंसा करायची नाहीत. 26 जानेवारी दिवशी मला गांधीजींची लय आठवण येते. त्यांचं आणि माझं जवळचं नातं आहे. तुम्ही म्हणशीला कसं? तर गांधीजींचा पक्ष काँग्रेस, मी बी काँग्रेसचाच पुढारी आहे. ह्या भागातलं काँग्रेसचं पुढारी पण मीच करतोय. तुम्हाला सांगतोय, ह्या भागाचा विकास केल्याशिवाय मी गप्प बसणार नाही. आपलं कामच तसं आहे. ह्या भागात कुणालाही आपलं नाव विचारा, ते तुम्हाला सांगतील आपल्या कामाची पद्धत. एक घाव दोन तुकडं. इथल्या शिक्षक स्टॉपला तुमच्या पुढ्यात सांगतोय, काय लागल ते माझ्याकडे मागत चला. शाळेला काय बी कमी पडू देणार नाही. या शाळेसाठी तात्यांनी काय काय केलं, मी बी होतोच त्यांच्याबरोबर. तात्यांनी आमदार साहेबांचं पाय धरलं तरी आमदार नाही होय कराल ते. मी त्यांना एकदा सांगितलं, आम्हाला जर तुम्ही शाळा नाही दिली तर ह्या भागातली काँग्रेस संपलीच म्हणून समजा. 15 दिवसात शाळा मंजूर म्हणजे बघा. म्हणून स्टॉपला सांगतोय, काय अडचण असली तर ज्या त्यावेळी सांगत चला. वरती आणि खालती आमचं सरकार आहे. आमदार असू देत नाहीतर खासदार, आमचा शब्द म्हणजे शब्द. कोण काय शाहू महाराज लागून जायला नाही. तात्यांनी लावलेले ह्या रोपाला पाणी घालून वटवृक्ष करायसाठीच मी तळमळायला लागलोय. सगळ्यांनीच मदत करावी अशी अपेक्षा करतोय. शिक्षक स्टॉपनं खालीचा वाटा उचलावा. बघा, त्यासने आता पगार सुरू करून दिला आहे. त्यासाठी काय खस्ता खावायला लागल्या काय सांगू. कुणाच्या पाठीवर मारावं पर पोटावर मारू नये, ही तात्यांची शिकवण मी विसरलेलो नाही. ह्या भागात नदी असती तर ती बी वळवून मी ह्या शाळेच्या दारात आणली असती. म्हणून सगळे मिळून शाळा मोठी करूया. ह्या 26 जानेवारी दिवशी म्हणजेच प्रजासत्ताक दिवशी, म्हणजेच बाबासाहेब आंबेडकर दिवशी एवढंच बोलतो.
आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. 26 जानेवारी म्हणजे 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिन, म्हणजे बाबासाहेब आंबेडकर दिवस. कशाचा कशाला ताळमेळ नाही. आईच्यानं सांगतो, ह्याला गोळीच घालावी असा मला राग आलेला. गांधीजींची मला लय आठवण येते. गांधीजींचं आणि माझं मन जवळचं नातं आहे. यशवंता, आता तुम्ही निवांत राहायचं. पाण्यासाठी हिंडायची गरज नाही. शाळेच्या दारातच नदी येणार आहे. नदी आणतोय काय पॅन्ट काढून फळाळा मुततोय कुणास ठाऊक. म्हणून त्यांच्याबरोबर मी बी होतो. 15 दिवसात शाळा मंजूर. ह्यो दिवटा कधी होता म्हणायचा. शाळेला मान्यता मिळाल्यावरच ह्यानं शाळेत पाय ठेवला आहे. शिक्षक स्टॉपनं काय लागेल ते मागावं. आधी आमच्याकडनं भीक मागायची बंद कर म्हणावं. तरी बरं, ह्याचं नदी पुराण ऐकून पाठीमागची लोक उठून गेली, नाही तर ह्यो बाबा काय सोडत नव्हता पुराणा 12 वाजेपर्यंत. कुठलं काय आणि फाटक्यात पाय. भाषणाला काय बूड हाय. एक मुद्दा संपायच्या आधी दुसरंच काहीतरी सुरू. मोठ्या विद्वानाला बी ह्याचं भाषण कळायचं नाही. बरं चला आता असू देत. तुम्हाला हे काय नवीन आहे, प्रत्येक वेळी ऐकतायच की, म्हणूनच राग येतोय. 15 ऑगस्ट म्हणजे 15 ऑगस्ट, 26 जानेवारी म्हणजे प्रजासत्ताक दिवस. प्रजासत्ताक दिवस म्हणून 26 जानेवारी, आणि 26 जानेवारी दिवशीच 26 जानेवारी. आईच्यानं सांगतो, असलं थर्ड क्लास भाषण महाराष्ट्रात कोणी करत नसेल. सगळेच हसायला लागले. अध्यक्षांचं ऐतिहासिक भाषण प्रत्येकाच्या मेंदूत चिकटून बसलेलं. गौतम 10वीच्या वर्गावर होता. संस्थेचा सचिव मानसिंग भाऊ 4 लोकांना सोबत घेऊन येताना त्याला दिसला. मोठ्याने गप्पा मारत ते ऑफिसमध्ये घुसले. गौतमला नवल वाटलं. मानसिंग भाऊ असा कधी एकटा शाळेत आलेला नव्हता. अध्यक्षाच्या पायाला चिकटूनच त्याचे पाय शाळेत पडायचे. बाकीची मंडळी गावातलीच होती. त्यातला एक मंडळाचा अध्यक्ष, एक ग्रामपंचायत सदस्य होता. पाठीमागच्या माणसाला बघून तर गौतम कोड्यातच पडला. तो महादेवाच्या देवळाचा पुजारी होता. तो कधी शाळेकडे फिरकायचा नाही. त्याच्या मनात शंका आली. 5-10 मिनिटातच यशवंता गौतमला बोलवायला आला. हळू आवाजात बोलला, सर, ह्या मान्यानं आय घातली बघा. तुम्हाला ऑफिसात बोलवलंय. काय झालं यशवंता? चला बघा चला. यशवंताचा चेहरा बघून गौतमच्या मनातली शंका गडद झाली. सगळे स्टाफ रूममध्ये येऊन बसले. सगळ्यांचे चेहरे प्रश्नांकित. मानसिंग भाऊ आणि मुख्याध्यापक तोंडातल्या तोंडात एकमेकांना काहीतरी सांगत होते. मानसिंग भाऊ सोबत आलेले उत्तेजित होऊन स्टाफकडे बघत होते. संभा, सगळे आलेत ना? मुख्याध्यापकाने बोलायला सुरुवात केली. हे बघा, भाऊ आलेत. सगळ्यांनी नमस्कार केला. मानसिंग भाऊ मिशीत हसला. गावात देऊळ बांधाय काढलंय. आमच्या स्टाफनं त्यांना काहीतरी आर्थिक मदत करावी अशी त्यांची इच्छा आहे. बोला तुम्ही भाऊ. मुख्याध्यापकानं कळ लावून दिली. आता आणि बोलायचं काय? मानसिंग भाऊ स्वतःला सावरत हसला. तुम्हाला तर माहीतच आहे, आमच्या गावात दत्ताचं जुनं देऊळ आहे. आता सगळ्या गावाची अशी इच्छा आहे काय तर ते नवीन बांधावं. सगळ्या गावानंच मनावं घेतलंय. हे बाबू तात्या ग्रामपंचायतीचं सदस्य, देवस्थानचा अध्यक्ष आहेत. हे गुरव काका देवळाचं पुजारी. दादाकडे काल रात्री गेलतं. दादा म्हटलं मानसिंग भाऊला घेऊन जावा, आपली शाळा आहे म्हणून माझ्यासोबत आल्यात. मी म्हटलं काळजी कशाला करताय, आमचा शिक्षक स्टॉप चांगला आहे, डोळे झाकून ते मदत करतील. काय गुरव काका? देवळाच्या पुजाऱ्यानं आपल्या कवळ्या दाखवल्या. कर्मचारी एकमेकांच्याकडे बघायला लागले. गाववाले पहिल्यांदाच मदत मागायला आलेत आपल्याकडं, काय ते सांगा त्यांना. मुख्याध्यापकानं चर्चा पुढे सरकवली. सगळेच शांत. पगार सुरू झाल्यावर त्या पैशाला 1000 वाटा फुटणार याची जाणीव सगळ्यांना झाली.
बरं किती द्यायचे सांगा तरी, देऊया काहीतरी मदत. सूर्यवंशी सर, आता सांगायचं काय? तुम्ही काय नाही म्हणणार थोडंच. हे बघा, तुमच्या नावाच्या पावत्याच फाडून आणल्यात. बाबू तात्या, द्या त्या पावत्या इकडे. बाबू तात्यानं त्यांच्या हातातल्या पावत्या मुख्याध्यापकाकडे दिल्या. मुख्याध्यापकानं त्या नावानुसार प्रत्येकाकडे दिल्या. पावतीतील रक्कम वाचून डोळे पांढरे व्हायची वेळ आली. शिक्षकांना 5,000 तर शिपायांना 3,000. सगळेच एकमेकांच्या चेहऱ्याकडे बघायला लागले. मुख्याध्यापक ठरवून आल्याप्रमाणे शांत. आईच्यानं सांगतो भाऊ, हे एवढे पैसे जास्त होतात. 5,000 म्हणजे मोठी रक्कम. आम्ही काय नाही म्हणत नाही, देऊ की काहीतरी आमच्या इच्छेनुसार. आता तुम्ही पगारदार माणसं, केवढा दांडगा पगार सुरू झालाय तुम्हाला, असं नाही म्हणून कसं चालेल हो? आणि आम्ही काय सारखं सारखं येणार आहे? एकदाच द्या म्हणजे झालं. माझं ऐका, दादांच्याच गावातलं देऊळ आहे. एकदाच द्यावं लागतं तर देऊन टाकू. आणि देवाधर्माच्या कामाला असं केंडून चालणार नाही. दुसरं काय असतं तर मीच नाही म्हणून सांगितलं असतं. बघा, मी माझं मत सांगितलं. मी आधीच माझं पैसे देतो म्हणून सांगितलंय. दादांचा अपमान नको. त्यांनीच या लोकांना पाठवलंय. मुख्याध्यापकानं खत पाणी घातलं. पुन्हा सगळे शांत. काय बोलावं कुणालाच सुधरत नव्हतं. सगळे गौतमकडेच बघू लागले. त्याला ते जाणवलं. मुख्याध्यापकाचा कावा त्याच्या लक्षात आलेला. मी काय म्हणतो, आम्ही काय मदत नाही म्हणत नाही, पण 5,000 द्या, 3,000 द्या, अशी सक्ती करू नका. पगार सुरू झाला हे खरं आहे, पण त्या पैशामागे 17 वाटा आहेत. तुम्हाला सगळं सांगून चालणार नाही. बघा, आम्ही आमच्या इच्छेनं देतो पैसे. गौतमचं बोलणं नाकाला मिरच्या झुंबल्यागत झुंबलं. त्यात 2 महिन्याचा आमचा पगार कर्ज फेडण्यातच गेला आहे, आणि कशा कशाला पैसे द्यायचं सांगा. यशवंताच्या या बोलण्यानं मिरचीची आग पेटली. तसा मानसिंग भाऊ पेटला, सरफडला. काय ते एकदाच ठरवा. आमच्या गावाच्या जीवावर तुमची शाळा चालली या. निम्म्यापेक्षा जास्त पोरं आमच्या गावची आहेत. त्यांच्या जीवावरच तुम्ही पगार घेत असा. उद्या त्या लोकांनी मनावं घेतलं तर शाळासुद्धा बंद करायला मागं पुढं करायची नाहीत. तुम्ही असं रागावू नका. आमची परिस्थिती समजून घ्या. मी तरी देवळाला जास्त मदत करीतच नाही. त्यापेक्षा तुम्ही वाचनालयाला किंवा मराठी शाळेला मदत मागायला आला असता तर काहीतरी करून मी दिली असती जादा. तरी 1,000 रुपये शिक्षक, 500 रुपये शिपाई, अशी पावती काढा आमची. उद्या मानेसरांच्याकडे पैसे जमा करतो आम्ही. म्हणजे आमच्या गाववाल्यांच्या शब्दाला काय किंमत नाही म्हणा की. दिलेल्या पावत्या तुम्ही नाकारायला लागलाय ते. उद्या पोरं बंद केल्यावर भीक मागत फिरशीला. पोरं द्या म्हणून. तेव्हा आठवल काय नाही देवाची पावती. बाबू तर त्या कावदारला. मी तर तयार हाय. कर्मचाऱ्यांनी पैसे नाही दिले तर गावापुढे दादांचा अपमानच होणार की. मुख्याध्यापकानं आगीत तेल ओतलं. त्यानं मानसिंग भाऊ चौताळला. आता शेवटचं सांगतोय. दिलेल्या पावत्या गपगुमान घ्या, नाहीतर बघतो आम्ही काय करायचं ते. सगळे शांत. मरण शांतता. कोणच काय बोलत नव्हतं. मानसिंग भाऊचं बोलणं पायातल्या काठ्या गत गौतमच्या डोक्यात घुसलं. तो उठला. मी तुम्हाला माझा 1,000 रुपये देतोय. उद्या यापेक्षा 1 रुपयाही माझ्याकडनं जास्त मिळणार नाही. तुम्हीच काय ते ठरवा. पोरं माझी वाट बघतायत. मी वर्गावर जातोय. गौतम स्टाफ रूममधनं बाहेर पडला. शांतता पुन्हा गडद झाली. पैसे मागायला आलेल्यांच्या मनातील अस्वस्थतेची लाट मात्र उसळायला लागली. सगळे कर्मचारी मनातल्या मनात सुखावले. मानसिंग भाऊ जाताना चरपडत गेला. काय बी करून पैसे द्यावंच लागतील हे सांगायला तो विसरला नाही. मुख्याध्यापक शेपूट धरून गेटपर्यंत गेलाच. मानसिंग भाऊच्या कानात त्यानं आपलं तोंड उघडलं. खिडकीतून सगळा स्टाफ हे बघत होता. आईला ह्या मान्यानं घाण केलीच बघा.
यशवंत हा पुटपुटला. आता सगळा स्टाफ चिंतातूर झाला. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन. आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.